गाईडची संपूर्ण जी काही गाणी होती, ती गाणी लिहिण्यासाठी त्यांना त्या काळामध्ये ₹25,000 त्यांचं मानधन ठरवलं होतं. तर त्यांनी त्यांच्या माणसाला विचारलं, की "बाबा आता ह्यांना जर का हसरत जयपुरीना बाजूला करायचं आहे, तर काय नियम आहे असोसिएशनचा, म्युझिक असोसिएशनचा?" तर त्यांनी सांगितलं, की "ठीक आहे, तुम्ही जरी एक गाणं जरी आता त्यांनी लिहिलं असेल, पण त्यांना त्यांचं जे कॉन्ट्रॅक्ट झालेलं आहे, ते संपूर्ण चित्रपटासाठी झालेलं आहे. त्याच्यामुळे त्यांना जर का आता बाजूला करायचं असेल ना, तर त्यांना पूर्ण रक्कम तुम्हाला द्यावी लागेल. म्हणजे असं नाही, की एक गाणं लिहिलंय, तर हे एवढे पैसे घ्या आणि तुम्ही बाजूला व्हा." आणि पण देवसाहेब म्हणाले, "काही हरकत नाहीये." देवसाहेबांनी हसरत जयपुरीना निरोप दिला सचिनदांकडून आणि बोलावणं पाठवलं, की तुम्ही भेटायला या म्हणून. हसरत जयपुरी गेल्यानंतर देवसाहेबांनी 25,000 चा चेक त्यांच्या समोर ठेवला आणि सांगितलं, की "हसरतजी मला असं वाटतं, आपण यावेळेला काम नाही एकत्र करू शकणार. पुढे भविष्यामध्ये बघूया." आता या चित्रपटामधून एक तर नवकेतन सारखा म्हणजे संस्था, चित्रपट संस्था आणि देवसाहेब, गोल्डी साहेब त्याच्यामध्ये आणि बाकीचे कलाकार सगळे. तर अशा चित्रपटामधनं आपल्याला बाद केलं जातं आहे. ती ही कुठेतरी चांगली गोष्ट नाहीये हे हसरत जयपुरीना लक्षात आलं. तर ते म्हणाले, "काय झालं तू मला सांग आपण काही असेल तर." ते म्हणे, "नाही मला ना नाही काम करायची इच्छा आहे. आपण पुढच्या वेळेला बघूया.